चला स्टेजवर आले ना कार्यक्रम सुरू करतो आपण थोड्या वेळा. सर्व काही असं गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आमच्या सगळ्या टीमचं सुरू आहे आणि सैराट पूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर पोहोचलेला चित्रपट. प्रदर्शन अगोदर सगळेजण विचारायचे की सैराटचा अर्थ काय, सैराटचा अर्थ काय. पण आता सैराट म्हणजे सक्सेस असं एक समीकरण झालेलं आहे. तर या सक्सेससाठी आपण सगळ्यांना जोरदार काय वाटतं. मागच्या काही महिन्यांमध्ये सैराटनं काय अचीव केलं आहे, सक्सेस म्हणजे काय, किंवा सक्सेसच्या ज्या एक मर्यादा होत्या किंवा जो एक त्याचं एक परिमाण होतं ते सैराटनं एवढ्या वरच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की आता मराठी चित्रपट असो, बाकीच्या भाषेतले चित्रपट असो किंवा बॉलिवूडसुद्धा असो, हे मराठी इंडस्ट्रीकडे मोठ्या आशाभूत नजरेनं बघते, खूप अपेक्षेनं बघते. आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं यश आहे या सगळ्या टीमचं, या चित्रपटाचं. या चित्रपटाचा जो प्रवास आहे, आपण मागे जी सक्सेस पार्टी केली होती तेव्हा एक मोठा टप्पा गाठला होता. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की पुढचा टप्पा काय, नेमकं सक्सेस म्हणजे आता कुठची व्याख्या आहे, नवीन कुठली व्याख्या तयार केली आहे सैराटनं, ते आपण बघूयात एका एव्हीच्या माध्यमातून. एव्ही प्लीज. फिल्म फेस्टिवलला गेल्या, इंटरनॅशनल फेस्टिवलला जात आहेत आणि ती एक अभिमानाची गोष्ट आहे, त्याबद्दल आपण कायम बोलायचो. पण सैराट फेस्टिवलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या थिएटर्समध्ये सैराटने फेस्टिवल सुरू केलेले आहेत. कारण सगळेजण झिंगाटवर ज्या प्रकारे नाचतात ते आपल्या घरी जसा सण वगैरे असतो त्या प्रकारेच हा एक प्रकार सुरू झालेला आहे. आणि गेले आपण आज 7वा आठवडा आहे आणि सैराट आणि झिंगाटची नशा काही उतरलेली नाही लोकांच्या मनावरनं. सो ही नशा ज्यांनी चढवली आहे, मी आता त्यांना इथे बोलवतो. नागराज मंजुळे प्लीज. सरांचा भार केवढा उचलला बघा, सरांच्या पायाला पण थोडा त्रास झालेला दिसतोय. त्यानंतर संगीतकार जोडी ज्यांनी हे जे झिंगाटचं जे काय खूळ, जे काय याड लावलं आहे, सगळ्या देशाला लावलं आहे असं मी म्हणेन. अजय आणि अतुल सर प्लीज. यानंतर मी स्टेजवर बोलवतोय आमच्या झी नेटवर्कचे CEO आणि MD मिस्टर पुनीत गोयंका सर. प्लीज सर. सर मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप नागराज सर का स्वागत कीजिए यहाँ पे. अजय गोगावले. अतुल सर. नागराज सर, 85 कोटी एवढा रिस्पॉन्स, काय सांगाल याबद्दल? आज स्टेज जरा अजून जास्त उंच केले मागच्यापेक्षा. मागच्या वेळी स्टेजवरून उतरताना पाय मुरगळला आणि फ्रॅक्चर झाला. 1 फुटाचा स्टेज होता, आज परत 3-4 पायऱ्या गेल्यात. पण अर्थात छानच वाटते. आता काय म्हणायचं, मला ते छान वाटते हे म्हणून कंटाळा आला. कारण की दरवेळेस नाही खरंच, कारण की मला म्हणजे आश्चर्य, काल आम्ही चर्चा करत होतो की 85 करोड कमवले ही गोष्ट खूप भारी आहे. आता 100 करोड कमवणार की नाही हा प्रश्न आहे. पण ही रेस काही कधी असं काही करावं असं कधी वाटलं नव्हतं. पण महाराष्ट्रात आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटानं, कुठल्याही हिंदी, हॉलिवूड, बॉलिवूड जे काय आहे, कुठल्या चित्रपटानं इतके कमावले नाहीत. आणि सेकंड बेस्ट PKचा आहे वाटतं मला, 65 करोड.
ते बघितल्यानंतर मला वाटलं की खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एका एका भाषेत एका राज्यात एवढं मोठं काम सैराटनं करून दाखवलं आहे, तर खूप आनंद वाटतो. आणि मला वाटतं की आता नक्कीच अजून यापुढं फिल्म जाईल, कारण की एक तो काय म्हणतो एक बार जरा उंच केला की परत एक मराठी फिल्म चांगलं करते. आणि जसं इरफान खान म्हणाले की चक्का मारतोय, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप चांगली गोष्ट आहे की अजून याच्यापेक्षा मोठं काम होईल. आणि आपण फक्त महाराष्ट्रातच उद्या 100 कोटी 150 कोटी करू शकतो, हे पण ह्यानं मला वाटतं दाखवून दिलं आहे. आणि महाराष्ट्राबाहेर पण जर आपल्या मराठी फिल्म जर रिलीज झाल्या तर मला वाटतं मग डायरेक्ट हिंदीला कॉम्पिटिशन होऊ शकतं, हे असा आत्मविश्वास वाटायला लागला आहे मला. थँक्यू. मी अजय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. इतकं प्राऊडफुल मुमेंट आहे की काम करत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्हाला कधी जाणवलंच नाही की आज इथे खाली बसून जेव्हा ही एव्ही पाहत होतो तेव्हा अक्षरशः गही भरत होता आणि आनंदाने छान वाटत होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या काही काही मोमेंट्सला. तर कधीच वाटलं नव्हतं, आम्ही इमॅजिन केलं होतं की हे फिल्म इपिक आहे एवढं माहिती होतं, पण आमच्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी, सगळ्या रसिकांनी, महाराष्ट्राबाहेरच्याही सगळ्या मराठी माणसांनी ज्या पद्धतीने या पिक्चरवर प्रेम केलं, मोर दॅन प्रेम केलं, हे यश आहे. ते म्हणजे अनुभवताना सुद्धा अक्षरशः शहारे येतात अंगावरती. आजसुद्धा आम्ही जेव्हा पाहतो लोकांच्या मनात किंवा काळजात जी गाणी जी रुतलेली आहेत, अख्ख्या फिल्मचे डायलॉग, गाणी हा वेगळा पार्ट झाला, फिल्मचे डायलॉग म्हणजे मुळात माझ्या मते तसं पाहायला गेलं तर सैराटमध्ये तसे सो कॉल्ड कमर्शियली हिट करतील असे डायलॉग नाही. तसे पाहायला गेलं तर कमर्शियली प्लॅन्ड कोरिओग्राफ्ड गाणी नाहीत. तसे म्हणजे एक कमर्शियलचे जे सो कॉल्ड एक फॉर्म्युला असतात तसं खरंच काहीच नव्हतं ह्याच्यामध्ये. पण ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट आणि आजसुद्धा म्हणजे त्याचे डायलॉगसुद्धा लोकांना घराघरात लोकांना डायलॉग पाठ आहे. इवन घराघरात दुसऱ्यांच्या काय आमच्याच घरामध्ये दिवसभरातनं सैराटचे डायलॉग म्हटलेच जातात ॲटोमॅटिकली. कसला तरी कुबट वास येतोय र, हे तो कधीतरी कुठून तरी येतच. आता हा तर डायलॉग साधारण कोणी म्हणतही नसेल, पण आमच्या घरात होतं कुठून तरी येतच तो. काय नाही साहिल थोडा वेळा निर्धार थांब. सो सी दिस इज सक्सेस. आणि ह्याच्या आपण कुठेतरी पार्ट त्या गोष्टीचा आनंद होतो. फक्त गाणी कंपोज केली म्हणून नाही, संगीतकार आहे म्हणून नाही, फक्त गाणी लिहिली म्हणून पण नाही, गायली म्हणूनही नाही. एक ओव्हरऑल या टीमचा अत्यंत पहिल्या काय म्हणतात त्याला झिरोपासून या आत्ताच्या यशापर्यंत त्याचा सहभाग आहे आमचा. या फार आनंद वाटतो आणि फार प्राऊड वाटलं. सो आय थँक ऑल अवर सैराट टीम. महाराष्ट्राच्या रसिकांचे सगळ्यांचे आभार मानतो, झीचे आभार मानतो की एवढा छान दिवस आमच्या सगळ्यांसाठी, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा इतका छान, इतका सोन्याचा दिवस हा झाला. आय होप ते 100 कोटीपर्यंत जाईल. मी महाराष्ट्रातल्या रसिकांना प्रार्थना करतो या निमित्ताने की तो पोचावा 100 कोटी आणि एकदाचा लागावा तो झेंडा की 100 कोटी मराठी चित्रपटाने केले. सो या बस हीच प्रार्थना मागून माझे शब्द संपवतो. थँक्स लॉट. अतुल सर, झीच्या एकूणच सर्व प्रवासात तुम्ही सोबत आहातच अजय सर, अतुल सर, आणि आता हा एक नवीन टप्पा गाठलेला आहे. काय सांगाल या टप्प्यापर्यंत आल्यात? मी म्हणजे सगळेच जण आम्ही उत्सुक होतो की आता किती झाले त्याच्यामध्ये आम्हाला काही मिळणार नव्हतं, पण तरीसुद्धा एक रेकॉर्ड जे हा, कारण हे मध्ये जे काय कुणी रुमर उठवली होती ही की सैराटने एवढे ह्यांना दिले, एवढे त्यांना दिले, टेक्निशियनलाही दिले, सगळे टेक्निशियन आहेत विचारा. आम्हाला काही त्याच्याबद्दल अपेक्षा पण नव्हती, आम्ही कधीच त्याच्याबद्दल काम पण तसं केलं नाही. पण एक आकडा काय आपण गाठलाय, कुठपर्यंत गेले. आणि एक दुर्दैवाने गोष्ट अशी झाली की फिल्मची, सैराटचीच मला वाटतं फार लवकर पायरसी झाली. करेक्ट, दुसऱ्याच दिवशी पायरसी झाली. आणि मोबाईलमध्ये सैराट, सगळीकडे सैराट. टी व्ही चॅनलनी अशी न्यूज केली की लोकलमध्ये सगळीकडे सैराट, लोकल सैराटमय, मुंबईची लाईफलाईन सैराटमय. अहो ते पायरेटेड आहे, तरी ही न्यूज झाली. लोकांना काही वाटतच नाही सांगायला. आता सुद्धा मी बघितला, कुठे बघितला, सॉरी चिडू नको, अरे म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जितक्या लोकांनी बघितला त्यांनी थिएटरला तिकीट नाही मिळालं, त्याच्याबद्दलची उत्कंठा इतकी ताणली गेली, त्यामुळे नाईलाजाने बघितला आणि त्याच्यानंतर पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघितला. मी आत्ता या सोहळ्याच्या माध्यमातून एक आवाहन करतो की 85 झालेत,
गेले 15 दिवसामध्ये हा आकडा फार पुढे नाही सरकलेला. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की निखिल खोटं बोलतोय आता. हे मुद्दाम आता आपल्याला सांगत नाहीत. या लेवलला त्याच्यामध्ये कमी झालं. मी महाराष्ट्राला आवाहन करतो की हा पिक्चर तुम्हाला जर का एवढा आवडला आहे तर अजूनही ते 100 कोटी जे आहे ना, तर ते तुम्हीच क्रॉस करू शकता, तुम्ही टच करू शकता. एवढं मी आता या सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करतो. आज पार्टी करायची हा एक विषय होता की आज आपण एकाकडे अनाऊन्समेंट करूयात, हे करूयात. मी सगळ्यात पहिलं निखिलला म्हणलं आपण नको करूयात. आपण ऑलरेडी लोक बोलतायत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाले, आपण नको करूयात. पण नंतर नितीन केडी सर म्हणले की आपण हा जो दिवस आहे हा बऱ्याच वर्षांनी, कित्येक वर्षांनी आलाय मराठी चित्रपटसृष्टीच्या भाग्यात, नशिबात. म्हणजे आपणच सगळ्यांनी पुन्हा पिक्चर केल्यानंतर पुन्हा या आकड्यापर्यंत यायला आपल्यालाच किती दिवस जातील ते माहीत नाही. त्यामुळे हे आपण आपल्यासाठी नाही, मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपण ही पार्टी करायला पाहिजे. आणि हाच आमचा थॉट आहे, म्हणून आम्ही सगळ्या आमच्या लोकांना बोलवलं आहे. मी पुन्हा एकदा हा जो काही इतिहास बनला आहे त्याचा आम्हाला साक्षीदार होऊ दिलं याच्याबद्दल झीचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या रसिकांचे आभार मानतो की त्यांनी या इतक्या म्हणजे अक्षरशः डोक्यावर चढून ही गाणी घेतली, डोक्यावर घेतली ती गाणी, आणि सिनेमालाही तेवढंच यश दिलं. त्याबद्दल खरोखर धन्यवाद.